तर वेळ आहे संध्याकाळची आणि संध्याकाळच्या जेवणाला म्हणजे रात्रीचं जे जेवण असतं ना त्याला सुरुवात लवकरच केलेली आहे मी. आणि हे का लवकर करून घेतलं हे पुढे सांगते. तर ही भाजी आहे, कढईत दिसते ती भाजी केली. त्याच्या आधी पण एक गोष्ट जेवणातली करून ठेवलेली आहे, ती पुढे शेअर करतेच. तर हे बटाटा वाटाणा, आता कारण वाटाण्याची शेंगा भरपूर येतात बाजारात आणि आपल्याला हव्या असतील आणि भाज्या घालू शकतो. अशी सगळी भाजी केलेली आहे आणि मी बटाटे उकडून घेतलेले होते. मस्तपैकी अशी भाजी केलेली आहे, कलरवरून कळत असेलच. तर नेहमीसारखं चपाती भाजी असं खायचं नाही, तर काय करायचं आहे या भाजीचं ते शेअर करणारच आहे तुमच्याशी. पण फार सुंदर होते ती गोष्ट. तर पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे कळेल की मी काय केले त्यापासून. तर भाजी केल्यावर म्हणजे पूर्ण झालेली आहे भाजी करून, तर भरपूर कोथिंबीर घातली. कोथिंबीर पण भरपूर येते आहे, तर कोथिंबीर घातलेली. आणि याच्या आधी केली जी गोष्ट ती म्हणजे चपात्या आधी करून घेतलेल्या आहेत. यासाठी चपात्या पण लागणार आहेत आणि चपाती भाजी खायची नाही आहे, तर याचा वेगळा पदार्थ करायचा आहे, तर ते पुढे शेअर करणारच आहे. आणि ही आता भाजी मला गार करून घ्यावी लागेल, त्यामुळे थोड्या वेळाने व्हिडिओ जो स्टार्ट करेन तो याच्यानंतर थोड्या वेळांचा असेल. आता भाजी गार करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तयारी केलेली दिसत असेल थोडीफार, भाजी दाखवलेलीच आहे. चपात्या करून घेतलेत आणि सॉस आणि ही चटणी अशी. तर काय करायचं आहे, फ्रँकी करायची आहे. भाजी दाखवलेली बनवलेली आणि गार करून घेतली आहे, थंड करून घेतली. आता ह्या चपात्या पण लवकर करून घेतलेल्या आहे मी. तर हिला आता लावून घेते मी, फ्रँकी तयार करते. तर मी कसं करते, आता ही भाजीचा रोल करणार ना, तर एका बाजूला सॉस लावून घेते आणि एका बाजूला चटणी. तर चटणी आहे थोडी म्हणजे तिखट आहे, त्यामुळे काय करणार आहे, चटणी तिखट आहे त्यामुळे थोडी लावली. आणि हे असं का असं एका बाजूलाच लावणार, म्हणजे पूर्ण चपातीला असं होतं, तो रोल केला की होऊन जातं. आणि आपण येतोच ना सॉस वगैरे चटणी खायला. आणि मुलांना खूप आवडतं, करून बघायची, मस्त अगदी सुंदर वगैरे पौष्टिक पण आहे. मैद्याची कधी खातात, मग मी मैद्याची कधी करत नाही, कधी चपाती करून घेते, मुलांना आवडतंही. आता चटणी आणि सॉस लावून झाला आणि चपातीवर मी आता भाजी मध्यभागी घालून घेते. यानंतर आता पनीर किसून टाकते. चीज, पनीर किंवा मेयोनीज सॉस, आपल्याला जे काय आपल्या मुलांना जे काय आवडतं ते टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं, असं काय नाही. नुसती भाजी वगैरे हे घातली आणि चटणी आणि सॉस असला तरी बास होतो. इतकं सुंदर लागतं ना ते कॉम्बिनेशन, मस्त लागतं. बाकी पनीरची असलंच पाहिजे असं काही नाही. आता कसं तो मुलं बघतात ना इकडचं तिकडचं, त्यामुळे काहीतरी त्यांना हवं असेल तर घालायचं. जरासा कॅमेरा हे केला कारण दिसत नसेल मग अशी म्हणून हे केलं. तर दुसऱ्याला सॉस लावते. मुलं खायची जर चटणी जर आपली तिखट असेल तर म्हणजे पुदिन्याची चटणी जर कमी घातली तरी चालते, कारण लागली तर वरून घेतली तरी छान लागते. आता मी काय करणार आहे, थोड्यामध्ये पनीर घालून थोड्या असेच करणार आहे. आता यावर पनीर, चीज, मेयोनीज आपल्याला पाहिजे ते आवडीप्रमाणे आपण लावू शकतो. आपल्या मुलांना काय आवडतं त्याप्रमाणे आपण लावतो. भाज्या घालताना पण सगळ्या आपल्याला ज्या काय भाज्या मुलं खात नाही त्या भाज्या घातल्या तरी चालतं. असं रोल केलं की मुलं नक्कीच खातात. आणि त्याच्यात एकदम आपल्याला याचे भाजता येतात एका वेळेला. एकावर मी भरपूर भाजून घेते.
म्हणजे सगळ्यांनाच बसता येतं जेवायला गरम गरम असं. आणि एकदा हे करून घेतलं की आपल्याला पाहिजे तेव्हा आपण खायचं असेल जेव्हा आपण गरम गरम तेव्हा हे केलं तरी चालतं. आधी 10-15 मिनटं हे असं म्हणजे लावून ते भाजून वगैरे व्हावे लागतात ना, त्यामुळे आधी 15 मिनटं तयारीला घेतली की चालतं. चटणी भाजी वगैरे तयार पाहिजे आपली. तर असे सगळे मी हे तयार करून घेते. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणी सुवळ या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला व्हिडिओ आपण सुरू केलेलाच आहे, तर पुढे कंटिन्यू करूया. तर हे आता सगळे असे लावून घेते आणि मग भाजत ठेवते. तर आता रोल हे 4 करून घेतलेले आहेत आणि ठेवते. करत होते तोपर्यंत मुलं आले. असं आवडीचं असलं ना करून पण देतात आपल्याला ती, कारण त्यांना त्या दोघांना पण खूप आवडते. भाजायला ठेवते. तर यावर मी काय करणार आहे, तेल लावून भाजणार आहे. तूप लावलं तरी चालतं, उत्तमच. मग कढईला असं तेल सोडायचं म्हणजे भाजण्यासाठी. आणि मुलांना प्रचंड आवडतं, खूप आवडतं. मी करत होते, त्याला माहिती प्लस करायचं की आम्ही लावून घेतो म्हणजे पटपट होईल. तर असं असतं की मुलांना आवडत असली ती गोष्ट आवडीनं करतात. नक्की ती लावतील. आता एक जण सॉस लावते, एक जण चटणी लावत आहे, एक जण भाजी घालून पुन्हा पनीर हे करून रोल करून ती आणि म्हणजे देतील मला. मी तोपर्यंत भाजेन. तर ती हॉलमध्ये करत बसले TV बघत. आणि खरपूस पाहिजे तर खरपूस भाजायची किंवा मऊसर हवे असेल मऊसर नाही, जशी पाहिजे तशी आपल्याला भाजता येतात. बाहेर असतात पण बाहेर मैद्याचे वगैरे पण असतात. आपल्याला पण यात थोडा मैदा घालत चालतो. मी कधी मैदा नाही घालत, आत्तापर्यंत तरी घातलेलं नाही. पुढं कधी मुलांना वाटलंच बाबा बाहेरची विकतची असतात ते कशी मैद्याची असतात. हे मी चपातीमध्ये घालते. असले रोवलेले ते चपातीच होते करून. बाहेरचं असेल ते मैद्याचं असतात. चपाती जावी परतून बघते. तितकं त्याला मी भाजायला लागले ना, इतका सुंदर असा त्याचा सुगंध स्मेल असा सुटला मस्त. बेकरीत जेव्हा आपण बेकरीची हे असते ना भट्टी, म्हणजे आपण बाजूने जातो आणि तेव्हा आपल्याला ब्रेडचा किंवा असं काहीतरी करतात बाबा, भाजतात त्याच्या ओव्हनमध्ये, असं मला तशा टाईपमध्ये त्याचं स्मेल येतो. म्हणजे बटर किंवा ते बेकरीच्या भट्टीत करतात ना ब्रेड वगैरे, तसा तो स्मेल येतो. इतकं सुंदर आणि म्हणजे पौष्टिक पण. मी म्हणून तवा हे आहे, तर काय पर्याय नाही, काही गोष्टी कराव्या लागतात ॲडजस्ट. आणि आता हिवाळ्यात भाज्या भरपूर येतात, म्हणजे अगदी गाजर तुमच्या त्यात गाजर वगैरे म्हणजे आपल्याला जे आवडेल किंवा मुलांना जे आवडेल. मुलं जी खात नाहीत आणि आपल्याला वाटते की हो तर ते घातलं चालेल. म्हणजे सॉस वेगवेगळे लावले की मुलांना सॉस घातलेलं भरपूर आवडतं. सॉस थोडा थोडा लावायचा, जास्त सॉस वापरणं चांगलं नाही. आणि भाज्या मग भरपूर घालायच्या. असं करायचं. हे भाजलेले जे आहेत ना ते काढून घ्यायचे. तर इथे दिसत असतील हे 4 भाजून घेतलेले आहेत मी आणि ह्या 4 टाकलेले आहेत. इथं तयार झालेले आहे. मुलांना अगदी खूप आवडतं आणि हे पौष्टिक आहे म्हणून चालतं. चला मुलांना लिहून घेते, आम्ही पण खातो. चला या मिठी खायला. तर बसलेत सगळे. तर सगळी बसलोय गरम गरम. म्हणजे थंडीत छान लागतं पण आता गरम होत आहे, पण ते खायलाच इतकं छान लागतं ना. काही असू देत, ते कधी ताव मारेल असं झालेलं आहे. चालू करा कसं आहे ते पण सांगा.
सुंदर मस्त आवडलं आपल्याला. ज्याला आवडते त्याला सांगितलं. आज शेवटी सांगतोय तो बाहेरच्या पण मस्त सुंदर लागते. गरम गरम छान लागतं. गरम पण होतंय. तिला फॅन शिवाय होत नाही. तिला फॅन लागतो. मलाही फॅन लागतो. गरम होते. मी पण खाऊन घेते. थंड पण गरम वातावरण इतकं आहे ना. थंडीचे दिवस असून आता डिसेंबर महिना असून सुद्धा खूप गरम होतंय. तर इथं काय करते, जरासं दूध होतं ना, दूध नासलं. तर दूध होतं ते जरासं नासलं म्हणजे खराब झालं. तर ते असं गोड करते. या दोघांना पण आवडते. जरासंच झालेलं आहे. जरासंच आहे. मग त्याचं पण काय दिलं माहिती. प्रणव कुठे गेला खेळायला. कसली आहे ते त्या खंडोबाचे असं ना त्याची असते. आज हे असते का चंपाषष्ठी याची असणार होतं. म्हणूनच ती बोलवायला आली असतील ते. कोण आलं ना त्याला. तेच बोलते देवाचं काहीतरी आहे ना. हा तेच ग. ते म्हणत होता काय. मी म्हणत होते काय देवाचं काहीतरी म्हणून त्यासाठी गेलेलं असं. तर हे बघा अशी हे खंडोबाची ह्याची अशी भाकरी आलेली आहे. भाजी आहे. गाजर दिसत असेल तुला. तर हे आलेलं आणि कारण नवरात्र असतं ना खंडोबाचं ते चालू आहे. म्हणजे आपण हेचं करतो जसं देवीचं आपण वगैरे करतो ना तसंच हे पण नवरात्र. पनीर काय एवढ्याचं होणार नाही. जरासंच राहील. मग आता म्हटलं त्याचं गोड असं हे करूया. तर साखर टाकून ते केलं ना असं घट्ट असं कुंद्यासारखं मस्त होतं. असं कुंद्याची जशी म्हणजे कुंदा असं गोड जसं लागतं तसं लागतं. कलर तसा येत नाही. व्हाईटच राहतो त्याच्यामुळं पण छान लागतं. मुलांना आवडतं. तर हा व्हिडिओ तो दुसऱ्या दिवशीचा म्हणजे हे केलेला. आणि ना म्हणजे मध्यरात्री का पहाटे असा पाऊस पडला भरपूर. गरम खूपच होत होतं. अजूनही गरम होते. कारण म्हणजे ऊन पडतं आहे हे होतं आहे आणि त्यामुळे काय होते त्रासही होतो आहे. त्यामुळे असं मला तरी रात्री खूप हे झालं. रात्री ते सगळं केलं वगैरे पण नंतर मला असं चक्कर असं असं जराच पण गरम होतं आहे. थंडी वाजल्यासारखी होते असं होते. आणि मिस्टरही जराशे हेच आहेत कारण वातावरणच फार हे आहे. सर्दी वगैरे त्यांना पण झालेली आहे. तर ऋतू कुठला हे पण कळेना झालं आहे. कारण पाऊस हिवाळा आहे, पाऊस आहे, गरम होतं आहे असं सगळंच होतं आहे. आणि ऋतू कुठला हे पण समजत नाही. तर आता काय झालं तेच मला चक्कर रात्री म्हटलं मी आवरलं म्हणून ते लक्षातच नाही दूध गरम करायचं आणि त्यामुळे दूध हे झालं. कारण वातावरण खूप म्हटलं त्याप्रमाणे हे होतं. त्यामुळे आता म्हटलं हे करून घेऊया आणि मग बाकीचं सगळं आवरूया. नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. त्यानंतरच प्रणवला फोन होते. प्रणव गेलेला. आता जेवण करून घेते. बाकी सगळं आवडते. तर काल फ्रँकी तुमच्याशी शेअर केलेलीच आहे आणि छान लागते ती. बघा आवर्जून करून. आजचा व्हिडिओ आवडल्यास कारण कालचा आणि आजचा म्हणजे म्हणते कालचा आणि आजचा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असेल प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. तर मल्हारी मार्तंड हे आपल्या शिवशंकराचंच एक रूप आहे. तर त्यांचा उत्सव हा महाराष्ट्रात आपल्या इथे मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि आपल्याकडे जसं देवीचा करतात ना आपण नवरात्राचा उत्सव तसाच हा असतो. याला नवरात्र म्हणतात पण हा ॲक्च्युली 5 दिवसांचा उपवास करतात आणि 6व्या दिवशी हा उपवास सोडतात आणि तेव्हा तळी उचलतात आणि तेव्हा हा असा नैवेद्य करतात. आणि मग जेव्हा जी मुलं आलेली असतात ना त्यांना देतात असं भाकरी वगैरे. तर त्याचा हा नैवेद्य आहे.